90% मनुष्यानं कळत नाही. भगवंत आपल्यातच आहे, आपण बाहेरच शोधत असतो. मग भगवंत सांगतात अंतरात्म्यात जर असेल, जो अंतरात्म्यातल्या भगवंताला प्राप्त करून घेतो, तो जीवनातली कुठलीही लढाई सहजतेने जिंकतो. त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होत नाहीत. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी गंमत सांगतो आणि तिथं तो सांगतो जी गोष्ट प्राप्त आहे ना पार्था, तीच पर्याप्त आहे हे मनुष्य विचारतो. जे प्राप्ती अवस्था आहे याच्यामध्ये मनुष्य कायम म्हणतो की नाही हे माझ्याकडे कमीच आहे, अजून पाहिजे. आणि या अवस्थेमध्ये तुझं आणि माझं म्हणजे सर्वसामान्य मनुष्य आणि त्यांच्या देहात मध्ये बसलेला भगवंत ह्याच्यामध्ये अंतर वाढत जातं. एक मध्ये उदाहरण झालं, उत्तम उदाहरण होतं, याला अनुषंगाने म्हणून जस्ट आठवलं म्हणून सांगतो. आपल्या टीव्हीवर कौन बनेगा करोडपती मध्ये एक कोणतरी सायंटिस्ट आले होते आणि त्या दिवशी त्या आठवड्यातला तो शेवटचा दिवस होता, घडलेली सत्य घटना आहे. आणि तो शेवटचा दिवस होता की त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात कंटेस्टंट्स बदलले जाणार होते आणि त्यांचा नंबर आला, हॉट सीट वरती आले. सायंटिस्ट हुशार अर्थातच, ओळख वगैरे सगळं झालं, प्रश्न चालू झाले. 6,20,000 एकही लाईफलाईन वापरली नाही. सगळ्यांनी कडकडीत एकदम कडकडून टाळ्या वाजवल्या. सगळं अमिताभ बच्चननी सगळं अगदी हे सांगितलं, एकही लाईफलाईन नाही वापरली, डॉक्टर साहेब किती हुशार आहेत वगैरे सगळी स्तुती वगैरे झालं. आणि पुढचा प्रश्न जेव्हा चालू करणार म्हणजे 12,40,000 प्रश्न, तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चनला थांबवलं. त्यांनी घड्याळ बघितलं, खेळ संपायला 15 मिनिटं अवकाश होता. आणि अमिताभने त्यांना विचारलं की काय झालं. ते म्हणले मी गेम क्विट करतोय, थांबवतोय, मला याच्यातनं बाहेर पडायचंय. आश्चर्य वाटलं. 6,40,000 तुम्ही जिंकलेला, सगळ्या लाईफलाईन शिल्लक आहेत, सगळ्याची उत्तरं उत्तम येत आहेत, तुम्ही जास्त पैसे कमावू शकता, इथनं जास्त धनराशी घेऊन जाऊ शकता. अमिताभने त्यांना त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं नाही, इथपर्यंत यायचं माझं स्वप्न होतं आणि 6,40,000 माझ्यासाठी खूप झाले. आता जे मला प्राप्त आहे ह्याच्यात मी खुश आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मला कमवण्याची इच्छाही नाही आणि मला गरजही वाटत नाही. कदाचित एखाद्याला माझ्यापेक्षा जास्त गरज असेल इथं बसलेल्यांमधल्या, आणि मी जर असा खेळ चालू ठेवला तर त्यांची ही शेवटची संधी आहे, परत त्यांना ही संधी मिळणार नाही आणि त्यांच्या संधी मी हिरावून घेऊ शकत नाही, कारण जेवढं आहे त्याच्यात मी आनंदी आणि सुखी आहे. आणि त्यांनी सांगितलं ताबडतोब वेळ न घालवता मी इथनं हे स्थान मोकळं करतो. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट हे केला, त्यांना पैसे जे काय होता तो चेक दिला गेला आणि ते बाजूला झाले. मग परत फास्टर फिंगर घेतलं गेलं आणि ती मुलगी सिलेक्ट झाली. तिच्या घरची खूप गरिबी होती आणि तिला कुठल्या तरी ऑपरेशनसाठी पैशाची गरज होती. ती त्या हॉट सीटवर आली. नंतर तिने पैसेही कमवले आणि तिचं घरचं जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह तिला होतं तेवढे पैसे तिला मिळाले. पण या गोष्टीचा सारांश काय आहे, जर त्यांनी थांबवलं नसतं तर अमिताभ बच्चन ते स्तुती करत राहिले असते, त्या दिवशीचा वेळ संपला असता, ते रोल ऑन कंटेस्टंट झालेच असते. पण जे अपेक्षेने आले होते, ज्यांना खरंच गरज होते, त्यांना घरी जायला लागलं असतं, त्यांना परत ही संधी मिळाली नसती. हेच सायंटिस्ट डॉक्टर APJ कलाम यांच्या बरोबर प्रोजेक्टमध्ये होते. पण त्यांनी सांगितलं जे प्राप्त आहे हेच माझं पर्याप्त आहे. मनुष्याला जी अवस्था प्राप्त असते तीच आपली जीवनातली पर्याप्त अवस्था आहे. त्यांनी ज्या क्षणी मनुष्य स्वीकारेल त्या क्षणी त्याच्या जीवनातली दुःखांचा आवेग किंवा दुःखांचा वेग त्याच्या जीवनामधनं जायला सुरुवात होईल. समाधान हवं, आनंदी हवं. तू आनंदी नाहीयेस.
भगवंत परत इथं अर्जुनाला हे उदाहरण एक सोडून द्या, हे आता लक्षात आव प्राप्त पर्याप्त म्हणून सांगितलं, पण भगवंत अर्जुनाला सांगतात तू आनंदी नाहीच आहेस, तुला काय आनंद आहे? तुला आता कळलं की मी तुझ्या बरोबर होतो, पण तुझ्या डोक्यात तेच आहे ना की केलंय मीच, म्हणजे अजून तू करतेपणा हा तूच घेतोयस. अर्जुन म्हणतो छे असं कसं होईल, मी तर तुला असं जाणवलं का की मी तुझ्यापासून वेगळा आहे? म्हणतो बरोबर आहे पार्था, मला कधीच जाणवलं नाहीस तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस, पण एवढं मला माहितीये की मी तुझ्यापासून वेगळा आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा